आणि इथं एवढं पोल्युशन आहे की पुणेच बरं वाटतंय मला. ज्यावेळेस लालबागचा राजा गणेश उत्सव नसतो त्यावेळेस इथली काय परिस्थिती असते तुम्हाला असं आता दाखवतो. अरे यांनी बिना विचारता फुल टाकलं याच्यात. रामकृष्ण हरी मंडळी, नवीन वर्षाची सुरुवात नवीन काहीतरी गोष्टींनी करूया म्हणून आम्ही थेट सिद्धिविनायक मंदिर मुंबईमध्ये चाललेलो आहोत. पुण्यामधून आत्ता प्रवास चालू करत आहोत. सकाळचे 3 वाजले आहे, बघू शकता सकाळचे 3 वाजले आहे, 3:15. आणि आम्ही सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन करायला चाललो आहोत. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, पहिल्यांदा असं झालंय की अपोजिट रोडला ट्रॅफिक आहे आणि आमचा रोड एकदम मोकळा आहे. ट्रॅफिक नसल्यामुळे खुश झालोच होतो, तर आमच्याही साईडला ट्रॅफिक लागलंच. पुण्यावरून मुंबईला जाताना आम्हाला लागला हा अटल सेतू ब्रिज. भारतातला सर्वात मोठा हा ब्रिज आहे. लगभग 22 किलोमीटर पसरलेला ब्रिज समुद्राच्या वरून बरोबर जातो. मित्रांनो, अंधारात या ब्रिजची सुंदरता अजून वाढते. त्या लाईटिंगमुळे दिसायला खूप सुंदर असा ब्रिज. आत्ताच जस्ट सिद्धिविनायक मंदिरापाशी पोहोचलो ना. असा काही हार आम्ही घेतलेला आहे देवासाठी आणि आता आईने न विचारताच फुलं आमच्या ताटात टाकली आणि त्याचे पैसे मागण्यासाठी खूप लांबपर्यंत मागं आले. बाहेरूनच तुम्हाला इथे देवाचे दर्शन होईल टीव्ही मध्ये. आत्ताच आमचं खूप मस्त दर्शन झालेलं आहे. काहीच गर्दी नव्हती. मोजून 15 मिनिटात दर्शन झालेलं आहे आमचं. सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन करून आम्ही मग पुढे गेलो लालबागच्या राजाला. लालबागच्या राजाला तुम्ही गणेश उत्सवाच्या दिवशी आला असाल, पण ज्यावेळेस लालबागचा राजा गणेश उत्सव नसतो त्यावेळेस इथली काय परिस्थिती असते तुम्हाला असं आता दाखवतो. असं काही या ठिकाणी एक दगडी शिळेच्या रूपात लालबागच्या राजाची वर्षभर पूजा केली जाते. इथेच बाजूला हनुमान मंदिर आहे, ज्या ठिकाणी भरपूर सारे विविध प्रकारचे देवी देवतांचे विग्रह आहे. हे मंदिर दिसायला खूप सुंदर आहे. नंतर आम्ही आलो मुंबईचा बीच अर्थात मरीन ड्राईव्ह या ठिकाणी. इथे आल्यावर असं वाटतं की मुंबईचं पोल्युशन वाढलेलं आहे. तिकडच्या साईडच्या बिल्डिंगा बिलकुल दिसत नाहीये. या ठिकाणी मग मी आणि माझ्या भावांनी भरपूर सारे फोटो काढले. असंच करून मरीन ड्राईव्हला आम्ही आलो आणि इथं एवढं पोल्युशन आहे की पुणेच बरं वाटतंय मला. तिथल्या बिल्डिंग अशा प्रकारे पूर्ण जीवाची मुंबई करून झालेली आणि आम्ही चाललो आहे पुण्याला. परत जाताना पुण्यातच जाणार. मित्रांनो, 6ला पोहोचलो, 6:30ला दर्शन घेतलं, मरीन ड्राईव्हला सुद्धा जाऊन आलो आणि आता 8:30ला मुंबई सुद्धा सोडले. मित्रांनो, घरी जाताना सकाळचा हा अटल सेतूचा व्ह्यू बघा. जाताना सुद्धा सकाळचा एवढा मस्त असा वाईब देतो. खूपच मस्त अटल सेतू आहे. मित्रांनो, घरी जाताना आम्हाला या ठिकाणी आयशा विलापाशी आम्ही थांबलो. या ठिकाणी बऱ्याच अशा गोष्टी घडलेल्या आहे. इथे ही खूप जुनी रोल्स रॉयस कार आहे, ज्याची कंडिशन खूपच वाईट आहे. आता काहीतरी असलं मग आपण इथं आलोच नसतं. एकदम भरपूर जुनी रोल्स रॉयस. या विल्याबद्दल काहीही मत व्यक्त करण्याच्या आधी मला असं वाटतं या नोटीस बोर्डला तुम्ही वाचलं पाहिजे. आम्ही आलो इथं. माझं काय दिसतं, माझी काय चुकी. भूत आयशा विला भूत आम्हाला बघून